हरि ओम. श्रीमंगलमूर्ती मोरया. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करताना भगवंतानी दैवी गुणसंपदेचे यथार्थ वर्णन केले. आणि या दैवी गुणांचं वर्णन करत असताना अनेक सद्गुणांचं वर्णन भगवंतांनी या अध्यायामध्ये केलेले आहे. आणि हे सगळे सद्गुण वर्णन करताना ते गुण मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण आपल्या अंगी बाणवावेत, टिकवावेत आणि ते आचरणात आणावेत, असाच भगवंतांचा हेतू आहे. आणि म्हणून अर्जुनाच्या निमित्ताने या सगळ्या गुणांचं वर्णन भगवंत आपल्या समोर करत आहे. आणि या सगळ्या अनेक गुणांच्या मधला आज सत्य या एका गुणावर चिंतन आपल्याला करायचंय. खर तर प्रत्येक गुणाचं चिंतन हे इतकं व्यापक आहे, इतकं विस्तृत आहे की अख्खा अख्खा एक एक दिवस जरी आपण त्याच्याकरता चिंतनामध्ये घालवला तरीही ते चिंतन पूर्ण होणार नाही, इतकं हे विस्तृत आहे. तरी पण घागर में सागर भर देना असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने आपल्याकडे जो वेळ आहे या वेळामध्ये आपण हे चिंतन करण्याचा स्वामींच्याच कृपेने प्रयत्न करूया. आता सत्य हा दैवी गुण असं म्हटल्यानंतर इथेच मुळात असं येतं की या सगळ्या सद्गुणांना भगवंतांनी दैवी गुण असं म्हटलंय. म्हणजेच काय, तर हे सगळे सद्गुण आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे, ते टिकवायचे, ते आचरणात आणायचेत आपण. पण हे गुण जरी आपल्या अंगी असले तरीही त्याचा अहंकार कुठेही आपल्याला होऊ नये याच्याकरता महर्षी व्यासांनी या सगळ्या गुणांना म्हणतानाच दैवी गुण असं म्हटलं. याचा अर्थ ते देवाचेच आहेत, ते त्याच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण ते आचरणात आणतो आहोत. म्हणून या सगळ्याच गुणांना दैवी गुण म्हटलं. त्याच्यामध्ये नुसतं सत्य असा शब्द आपण जरी ऐकला तरी बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की सत्य म्हणजे खरं, किंवा म्हणजे सत्य असत्य, खरं खोटं अशा पद्धतीने आपण जे म्हणतो त्यातलं सत्य या शब्दाचा अर्थ खरं असा अर्थ आहे. हा एक अर्थ तर आहेच, कारण व्यवहारामध्ये वागत असताना, प्रपंचात वागत असताना नेहमीच आपण सत्याची कास धरावी, सत्याला धरून राहावं असं सगळ्या संतांनी आपल्याला उपदेश केलाय. की कोणत्याही दोन गोष्टी असतील तर त्यातली जी बाजू सत्याची आहे त्या बाजूनी आपण नेहमी असलं पाहिजे, किंवा आपल्याही आचरणात सातत्याने या सत्याचाच आपल्याला आधार दिसला पाहिजे. मग हे सत्य म्हणजे आपण आता म्हटलं तसं की सत्य म्हणजे खरं. या खऱ्याला धरूनच आपण वागलं पाहिजे, त्याचीच कास धरली पाहिजे. याचं कारण असं आहे की हा अत्यंत सुंदर असा गुण आहे. आणि हे यामध्ये अनेक गोष्टी येतात की आपल्याला माहितीये की सत्य बोललं पाहिजे, पण कसं बोललं पाहिजे. तर सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणाले, सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम, प्रियंच नानृतं ब्रूयात, एष धर्मो सनातन. सुभाषितकार म्हणाले की मी तुम्हाला धर्म सांगतो, सनातन धर्म सांगतो. काय धर्म सांगतो, तर सत्यम ब्रूयात, सत्यच बोललं पाहिजे, जे सकल संतांनी सांगितलं. सत्याला धरून राहिलं पाहिजे, त्याची कास धरली पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. पण कसं बोललं पाहिजे, तर सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात. सत्य बोललं पाहिजे पण ते प्रिय सत्य बोललं पाहिजे. म्हणजे एखादे सत्य आहे पण ते अप्रिय आहे तर ते तशा पद्धतीने आपल्याकडनं व्यक्त नाही होता कामा. म्हणजे एखाद्याला जर मूर्खच म्हणायचंय तर त्याला डायरेक्टली मूर्ख न म्हणताना तुझ्यापेक्षा हा दुसरा शहाणा आहे असं म्हणावं ना. की उगाचच डायरेक्टली एखाद्याला तू ना मूर्खपणा करतोयस असं म्हटल्याने त्याला ते अप्रिय वाटणार आहे, त्याला त्याचा राग येऊ शकतो. म्हणून सत्य तर बोलायचंय पण तरीही ते प्रिय बोलायचंय. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम प्रियम. म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे पण समोरच्याला ती अप्रिय आहे तर ती बोलू नये. तशाच पद्धतीने जे सत्य नाहीये पण समोरच्याला प्रिय वाटतंय म्हणूनही बोलू नये, असं सुभाषितकार म्हणाले. की न ब्रूयात सत्यम प्रियम, प्रियंच नानृतं ब्रूयात, एष धर्मो सनातना.
की असत्य असलेलं पण दुसऱ्याला प्रिय वाटणारं असंही बोलू नये. नेहमी सत्यच बोलावं, पण ते दुसऱ्याला प्रिय वाटेल अशाच पद्धतीने बोलावं. आता या पद्धतीचं चिंतन करत असताना आपल्याला अजून एक गोष्ट आठवते, ते म्हणजे गणपती अथर्व शीर्षामध्ये याचा उल्लेख येतो की ऋतम वच्मी सत्यम वच्मी. म्हणजे तिथेही असंच ते ऋषी आपल्याला सांगतात की सत्य बोलायचंय. पण कसं सत्य बोलायचं? तर ते योग्य सत्य आपल्याला बोलायचंय. गणपती भावार्थ अथर्वशीर्ष भावार्थ साराचं जे ग्रंथ स्वामींनी लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये या वाक्याचं निरूपण करताना स्वामींनी फार सुंदर एक कथा दिली महाभारतातली धर्मराजाची, की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला असा आरडाओरडा ज्या वेळेला झाला, त्यावेळेला धर्मराजांना विचारलं गेलं आणि धर्मराजांनी सांगितलं की अश्वत्थामा मेला नरोवा कुंजरोवा. अर्थात ही सगळी संपूर्ण कथा सगळ्यांना माहिती आहे आणि त्या ग्रंथामध्ये ती फार सुंदर अगदी विस्तृतपणे आलेली आहे. त्यामुळे त्या कथेत आता आपल्याला खूप जास्त जायचं नाहीये. पण अशा पद्धतीने सत्य बोलावं, पण स्वामी तिथेही सांगतात की योग्य सत्य बोलावं. म्हणजे सत्य आहे पण समोरचा भडकणार आहे तर आपण ते सत्य बोलू नये. आणि अशा पद्धतीने या सत्याची कास धरावी. प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चौघेही ज्या वेळेला त्यांचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करून वसिष्ठ महामुनींच्या आश्रमातून पुन्हा एकदा आपल्या राजमहालात अयोध्येत यायला निघाले. आणि आता निघालेत ते मुनिवर्यांना, गुरूंना नमस्कार करण्याकरता, माता अरुंधतीला नमस्कार करण्याकरता हे चारही बंधू ज्या वेळेला वसिष्ठांच्या जवळ गेले, त्यावेळेला वसिष्ठांनी त्यांना जो उपदेश केलाय, निरोपाचा उपदेश, तो फार सुंदर आहे. म्हणजे मला तर असं अनेक वेळेला वाटतं, की 10वीला वगैरे शाळेचं सेंड ऑफ पार्टी होते ना, त्यावेळेला खरं तर त्या शिक्षकांनी हा सगळा उपदेश वाचावा आणि शाळेमध्ये सांगितला जावा. पण असो त्यात आपण काही फार बोलू शकत नाही. पण तो मुद्दामून वाचण्यासारखा आहे. कारण वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकींनी तो अत्यंत विस्तृतपणे दिलाय. आणि हा जो संपूर्ण उपदेश आहे, या उपदेशाची सुरुवात करताना वसिष्ठ महामुनी प्रभू श्री रामचंद्रांना सुद्धा म्हणतात, सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायात मा प्रमद. की रामा, तू नेहमी सत्याने वाग. वास्तविक राम हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे, परमात्मा आहेत, याची पूर्ण जाणीव वसिष्ठांना आहे. पण तरीही वसिष्ठ रामरायांना उपदेश करताना सांगतात की रामा सत्यम वद, तू सत्याने वाग. खरं तर राम इज इक्वल टू सरळ असं जे समीकरण आहे की राम म्हणजेच सरळपणा, की त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये कुठेही वक्रता नाही असे राम असताना सुद्धा वसिष्ठ महामुनी सांगतात की सत्यम वद. बरं, हा सगळा उपदेश अत्यंत शांतपणाने राम ऐकून घेतात. कुठेही म्हणत नाहीत, हो मला माहितीये माझं वागणं तसंच आहे, असं कुठेही म्हणत नाहीत. आणि वसिष्ठ त्यांना हा उपदेश करतात. इतकी या सत्याची महत्वता आहे, इतकं या सत्याचं महत्व आहे. आणि म्हणूनच आपण जर प्रभू रामचंद्र हे पुन्हा पुन्हा ऐकतात, तर आपल्याला किती वेळेला ऐकायला लागेल, आपल्याला किती वेळेला याचं चिंतन करावं लागेल. आणि म्हणूनच पुन्हा 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 जितकं याचं चिंतन आपण करत जाऊ, तितका अधिकाधिक खोल अर्थ आपल्याला कळायला लागेल. समर्थ म्हणाले, विवरलेची विवरावे पुन्हा पुन्हा. पुन्हा पुन्हा एखाद्या गोष्टीचं चिंतन करत राहावं, असा हा अत्यंत सुंदर असा सत्य गुण आहे की नेहमी सत्याने वागावं, खरं वागावं. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात ही एक सुंदर कथा येते की रामकृष्णांच्या जन्मापूर्वी त्यांचे आई वडील एका गावामध्ये राहत होते आणि एका जमीनदारांनी त्यांना अशी काहीतरी एक अट घातली होती एका सावकारांनी, की तुम्ही माझ्या बाजूनी येऊन अशा अशा पद्धतीचा पुरावा द्या. आणि हा पुरावा देणं हे अत्यंत खोटेपणा होता. आणि संपूर्ण आयुष्यभर रामकृष्णांचे माता पिता सत्याची कास धरून होते आणि अशा पद्धतीने असत्याचा पुरावा तुम्ही माझ्या बाजूनी जर दिला, तर तुम्हाला मी काय हे देईन ते देईन. हे सगळं माता पित्यांनी रामकृष्णांच्या ऐकून घेतलं आणि ते विचार करतायत की हे
असत्य आहे. कोणत्याही प्रकारची लालूच आपल्याला दाखवल्यानंतर, प्रलोभन दाखवल्यानंतरही आपण असत्याच्या मार्गावर उतरायचं नाही, कारण हे चुकीचं आहे. आणि हा विचार करून रामकृष्णांच्या मातापित्यांनी त्या रात्री ते घर सोडून दिलं होतं आणि ते खूप दुसऱ्या ठिकाणी निघून गेलेले होते. इतकं सत्याने वागणं त्यांच्या जीवनामध्ये मुरलेलं होतं. त्याचाच परिणाम होता रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला होता. अशी सत्याची कास जे जे धरतात त्यांच्या पोटी भगवंतच अंश रूपाने जन्माला येतो, कारण हे सरळ मार्गी जीवन त्या भगवंताला अतिशय आवडत असतं. आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा सगळे संत आपल्याला उपदेश करत राहतात की सत्याची कास धरा, सत्याला धरून राहा. पण जेव्हा संत हा उपदेश करतात त्यार्थी काहीतरी हे सत्य म्हणजे अजून एवढंच नाही तर काहीतरी याच्यामध्ये अजून वेगळं आहे. मग नेमकं सत्य म्हणजे काय? तर सत्याची व्याख्या करताना सुभाषितकारांनी असं म्हटलं की सत्यस्य वचनम श्रेया सत्यादपि हितम भवेत यद भूत हितमन्त्यंत तत्सत्यमिती उदाहृतम. म्हणजे काय? तर जे त्रिकाला बाधित आहे ते सत्य आहे. कोणत्याही काळामध्ये कोणत्याही गोष्टींनी ज्याला कोणत्याही प्रकारची बाधा पोचत नाही, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, जे अपरिवर्तनीय असं आहे आणि तरीही ते सगळ्यांना तृप्त करणार आहे, सकल सृष्टीला सगळ्या जीवांना तृप्त करणार आहे, असं जे आहे त्याला सत्य म्हणायचं. म्हणजेच याचा अर्थ काय? तर सत्य हे एकच आहे आणि सत्य म्हणजे परब्रह्म आहे. श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणाले सत्य म्हणजे काय? तुम्हाला सांगू का? सगळ्या वेदांचं, सगळ्या उपनिषदांचं, सगळ्या शास्त्रांचं, सगळ्या पुराणांचं सार ते म्हणाले मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. आणि म्हणून आचार्यांनी सांगून टाकलं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. अर्ध्या श्लोकात सांगून टाकलं की सत्य या जगामध्ये काय असेल तर ती एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म सत्यम. मग बाकीचं जे दिसतंय ते काय आहे? जगन मिथ्या. ते पूर्ण सगळ्या गोष्टी ह्या आभास आहेत, या मिथ्या आहेत आणि जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. मग हे सत्य काय आहे? तर तुकाराम महाराजांनी फार सुंदर सोपं करून सांगितलं. ते म्हणाले सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला काहा दाविला जगदाभास. अरे बघ भगवंता, तू सत्य आहेस, मग ह्या सगळ्या आभासात आम्हाला कशाकरता गुंतवून ठेवतो आहेस? आणि म्हणून जर सत्य या जगामध्ये काय असेल तर एकमेव परब्रह्म सत्य आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही काळामध्ये कोणत्याही गोष्टींनी काहीही बदल होत नाही आणि म्हणून हे परब्रह्म हा भगवंत हा सत्य आहे. आणि हे परब्रह्माला म्हणजे आपण विश्वाच्या सापेक्ष या परब्रह्मालाच आपण परमात्मा असं म्हणतो. हा परमात्मा सत्य आहे आणि आपल्या शरीराच्या सापेक्ष या भगवंताला या आपण आत्मा असं म्हणतो. आणि मग सत्य काय असेल तर आत्मा सत्य आहे. म्हणजेच जीवो ब्रह्मैव नापरा, की जीव हा या सत्यापेक्षा वेगळा नाही, कारण ते सत्य आपल्या आतमध्ये आत्मरूपामध्ये वसत आहे. आणि म्हणूनच स्वामीजींच्या आत्ता जो आपण व्हिडिओ पाहिला त्यामध्ये पण स्वामीजी पुन्हा पुन्हा सांगत होते की स्वस्वरूपाशी एकरूप होणं हेच सत्य आहे. कारण चिरंतन ते एकच सत्य आहे. दुसरं या जगामध्ये काहीही सत्य नाही. त्या स्वस्वरूपाला ओळखणं म्हणजेच सत्य आहे. एका ठिकाणी सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलं. ते असं म्हणतात की सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रवी सत्येन वाती वायुश्च सर्वं सत्ये प्रतिष्ठितम्. की या सत्यानेच म्हणजे या भगवंतानीच परब्रह्मानीच अंतरिक्षामध्ये पृथ्वीला धारण केलेलं आहे. या सत्यामुळेच हा सूर्य तापला जातो किंवा त्याच्यापासूनचा प्रकाश संपूर्ण ब्रह्मांडाला विश्वाला मिळतो. या सत्यामुळेच वायू वाहतो आणि तशा पद्धतीने सगळं काही या जगामध्ये दिसतं आहे ते सगळं या सत्यामध्येच स्थित आहे, सत्यामध्येच अंतर्भूत आहे आणि तेच सत्य आपल्या आतमध्ये आहे. आणि म्हणूनच सातत्याने सगळ्या संतांचा जो उपदेश आहे सत्याला धरून चला, सत्याची कास धरा,
याचाच अर्थ स्वस्वरूपाशी लक्ष केंद्रित करा असाच होतो. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्या वेळेला सकल संत या स्वस्वरूपाशी एकरूप होतात, त्या सत्याशी एकरूप होतात, त्या सत्याचा आनंद घेतात, अशा सत्याचा स्वस्वरूपाचा आनंद घेतात, ते स्वरूपानंद होत. अशा सगळ्या संतांनी आपल्या आचरणातून या सत्याचा मागोवा घ्यायला आपल्याला सांगितलाय. आणि इतके एकरूप ते सगळे या गोष्टींशी होतात की शेवटी त्या भगवंताला सुद्धा आपली जी उच्चतम स्थिती आहे, निर्गुण निराकार स्थिती आहे, शुद्ध युक्त मुक्त स्वभाव असलेलं हे सत्य आपली ही उच्चतम स्थिती सोडून थोडस खाली येतं. कुणाकरता? ज्यांनी सत्याची कास धरली त्यांच्याकरता. आणि मग असा हा भगवंत त्यांच्याकरता श्रीखंड्या म्हणून होऊन येतो. 12-12 वर्ष त्यांच्याकडे राहतो. ते सांगतील नवे नवे पडतील ती कामं तो करतो. अहो, तो ज्यांच्या घरी जातो ना, त्या नंदबाबांनी सांगितलेली कामं सुद्धा तो करत नाही. तो सांगतो ही कामं करण्याकरता नाही मी आलो. मोरोपंतांनी फार सुंदर आर्या लिहिली. ती म्हणाले, ऐसी 12 वर्षे नाथ गृही राहुनी आनंदाने, जे सुख नाथा दिधले, ते न कधी पाहिलेच नंदाने. नंदानी कधी सांगावं की कान्हा जरा हे माझं एवढं काम करतो का? कान्होबा उत्तर देत असत, ही असली कामं करायला मी आलेलो नाही. मला माझी वेगळी कामं आहेत. ती कामं पूर्ण करायची आहेत म्हणून मी आलोय. पण असे सांगणारे भगवंत एकनाथांच्या घरी मात्र पाणी भरतात, नाथांचे पाय चेपतात, नाथांच्याच कीर्तनात उभे राहतात आणि आपलीच कथा आपण ऐकतात. त्यामध्येही सुंदर टाळांची साथ करतात. असा हे सत्य असा हा भगवंत त्यांच्या करता येतो जे आयुष्यभर सत्याची कास धरतात, जे सत्याला धरून राहतात. आणि अशांकरता हा भगवंत येतो. आणि म्हणून सकल संत सातत्याने आपल्याला उपदेश करतात की सत्याची कास धरा, सत्याची कास धरा. आणि हे करत असताना कुणी धरायची ही कास? याच्याकरता काही बंधनं आहेत का? शिकलेलेच हवेत, न शिकलेले नकोत, याच जातीतले हवेत, त्याच जातीतले हवेत, या वर्णातले हवेत, त्या वर्णातले हवेत, इथे राहणारे हवेत, तिथे राहणारे हवेत, अशा कोणत्याही प्रकारचे भेदभाव त्याच्यामध्ये येत नाहीत. कोणीही जो या मनुष्य देहामध्ये आलेला आहे तो त्या प्रत्येक जीवाला अधिकार आहे. संत म्हणतात सकलांसी येथे आहे अधिकार. सगळ्यांना हा अधिकार आहे त्या सत्याला धरून राहण्याचा, त्या सत्याला ओळखण्याचा. आणि म्हणून पुन्हा पुन्हा माहिती आहे त्यांना, आपल्याला कितीही वेळा सांगितलं तरी आपण ऐकणार नाही. म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगत राहतात, पुन्हा पुन्हा समजवत राहतात. काय कराल बाबांनो? मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून येते. हे मना सत्य सांडू नको. आता इथे पण किती छान शब्द वापरलाय. आधी एक तर हा उपदेश केलाय मनाला, कारण या सत्याशी एकरूप व्हायचं हे किती ठरवलं तरी तिथून मागे ओढणारं जे काही इंद्रिय आहे त्याचं नाव आहे मन. पण या मनाचा एक सद्गुण आहे की त्याला ज्याची आपण गोडी लावू तिथे ते चिकटून राहतं. आणि म्हणून समर्थ म्हणाले की जसं घरामध्ये एखादं मूल असतं की नाही, जरा थोडंसं व्रात्य असतं, खोडकर असतं, अभ्यास करत नसतं, मग अशाला त्या अभ्यासाची गोडी लावायची असते. मग आई त्याच्याशी कसं बोलते की माझा बाळा किती चांगला आहे, अगदी गुणी आहे बरं, अभ्यासाला बस म्हटलं ना की लगेच बसतो. असं अंजारलं गोंजारलं की ते मुलंही चटकन अभ्यासाला बसतं. अशा पद्धतीने आईच्या मायेने समर्थ या मनाला सांगतात की मना तू काय कर, सर्वथा म्हणजे कधीच सत्य सांडू नको रे. आता इथे शब्द वापरला सांडू नको रे. समर्थ असं कुठेही म्हणाले नाहीत मना सर्वथा सत्य सोडू नको रे. कारण सोडणं आणि सांडणं याच्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये फरक आहे. मला आठवतं माझ्या लहानपणी मी एक असं छोटस कुत्र्याचं पिल्लू अगदी रस्त्यावरनं फिरणारं असं घाणेरडं झालेलं मी माझ्या घरी उचलून आणलं होतं. आणि ते असं अगदी सगळीकडे ओटीवर अंगणामध्ये सारखं फिरायला लागलं होतं. काम चालली होती काहीतरी आणि त्यात ते मध्ये मध्ये येत होतं. माझ्या काही बाबांना आवडलं नाही. त्यांनी ते कुत्र्याचं पिल्लू उचललं आणि लांब घरापासून दूर ते सोडून आले.
बाबा घरी येत आहेत तोपर्यंत ते त्यांच्या मागनं घरी आलेलं होतं. म्हणजे सांगण्याचा आता ही कथा सांगण्यामागचा उद्देश हा आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण सोडतो तेव्हा ती पुन्हा धरण्याची शक्यता असते. कारण आपण असं कितीतरी वेळेला म्हणतो म्हणजे दरवेळेला 1 जानेवारीला आपले संकल्प असतात की आजपासून मी लवकर पहाटे उठेन म्हणजे आधी हाच मोठा एक विनोद असतो आणि रोजच्या रोज मी मॉर्निंग वॉकला वगैरे जाईन असं असे आपले संकल्प असतात म्हणजे माझ्या ओळखीचे एक जण आहेत ते म्हणतात की 1 जानेवारी ते 5 जानेवारी मी अजिबात मॉर्निंग वॉकला जाणार नाही कारण अशा पद्धतीचे संकल्प केलेले बरेच असतात. पण असं आपण बऱ्याच वेळेला ठरवतो की मी आजपासून राग सोडून दिला मी अजिबात रागावणार नाही. पण सोडून दिला असं कितीही म्हटलं तरी तर कुठल्याही क्षणी आपण धरू शकतो. अनेक वेळेला एक एक पदार्थ सोडतात ना साखर खाणं मी आता सोडून दिलंय. सोडून दिलंय पण पुढ्यात गुलाबजाम आला की ते सोडून दिलेलं सोडलं जातं आणि आपण गुलाबजाम खातो. त्यामुळे सोडलेलं जे असतं ते पुन्हा धरण्याची शक्यता असते. पण जे सांडलेलं असतं ते कधीच धरता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा ना आपण चहा पितोय कपबशीमधून आणि अचानक कुणाचा तरी धक्का लागला आणि चहा सांडला. आता तो सांडलेला चहा काही आपण परत पिऊ शकत नाही ना. म्हणजे तो पुन्हा आपण धरू शकत नाही. तशा पद्धतीचा हा फरक सोडणे आणि सांडणे याच्यामध्ये आहे. आणि म्हणून समर्थ म्हणाले, "मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे." या सत्याला सोडू नकोस आणि हे जगत जे दिसतंय मिथ्या त्याच्या अति आहारी जाऊ नकोस. मना सत्यते सत्य वाचे वदावे. त्या भगवंताचं नाम अखंड मुखानी घेत राहा आणि मना मिथ्यते मिथ्य सोडून द्यावे. बाकीच्या ज्या काही गोष्टी आपण अनेक करत असतो, या सगळ्या गोष्टी बाजूला सारा असं समर्थ पुन्हा पुन्हा आग्रह करतात. आणि असे सगळे संत आपल्याला सातत्याने या सत्याची कास धरायला सांगतात. मला वाटतं की सत्याची ही कास धरण्याचा प्रयत्न आपणही करतो आहोत. आपणही या स्वस्वरूपाची ओळख करून घेण्याच्या प्रयत्नात आहोत. स्वामीजींनी आपल्याला जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार आपणही या स्वस्वरूपाशी काही वेळ का होईना एकरूप होण्याच्या प्रयत्नात असतो. काहींना लवकर साधतं, काहींना ते उशिरा साधतं. पण ते ज्या वेळेला साधलं जातं, त्यावेळेचा तो आनंद काही अवर्णनीय असतो आणि म्हणूनच हा आनंद सगळ्यांना मिळावा, या स्वस्वरूपाशी सगळ्यांची ओळख व्हावी, ही एकरूपता सगळ्यांना लाभावी, अशा पद्धतीची कृपा स्वामींनी आपल्यावर करावी आणि खरोखरच आपल्या जीवनामध्ये या सत्याची कास कधीही आपल्याकडनं सुटू नये, सांडली जाऊ नये. कायम आपण सत्याला धरून राहावं याकरता आमच्यावरती कृपा व्हावी अशी आपण प्रार्थना स्वामींना करूया. सगळ्यांच्या वतीने ही प्रार्थना करते आणि वाणीला पूर्णविराम देतो. हरिओम.